दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व पोलीस वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो। या दिवशी पोलीस दल आपल्या बांधवांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना वंदन करते। रत्नागिरी शहरात आज देशाच्या सेवेमध्ये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन पाळण्यात आला। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभागाने पोलीस मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना आदराने मानवंदना देण्यात आली। यावेळी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली गेली। यावेळी सर्वांनी उभे राहून शहीद जवानांना जनरल सॅल्यूट केला व परेड मार्फत 3 वेळा बंदुकीच्या फैरी झाडून जनरल सॅल्यूट दिला गेला। नामदार उदय सामंत यांनी आपल्या भाषणात पोलीस दलाचे महत्त्व आणि देशसेवा करताना जवानांनी केलेल्या अतुलनीय त्यागाचा गौरव केला। पोलीस दल अहोरात्र कार्यरत राहून देशाची एकता आणि अखंडता जपते। त्यांच्या शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत असे गौरवोद्गार त्यांनी काढले। देशभरातील सर्व राज्यातील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी विशेष संचलनाचे आयोजन केले जाते व गेल्या वर्षभराच्या काळात आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थ पडलेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पित केली जाते। 1/9/2024 ते 31/8/2025 या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलातील 191 अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले आहे। त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील 1 पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खरोखरच पोलीस अधीक्षकांना मनापासून धन्यवाद देतो, कारण या 25 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकांनी पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमाला या हुतात्मा पोलीस जवानांना मानवंदना वाहण्यासाठी आम्हाला बोलवलंय। त्याबद्दल मी त्यांचं खरोखरच कौतुक करतो आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज पोलीस बांधव आणि भगिनींसाठी 2च महत्त्वाच्या गोष्टी सांगतो। माझ्या देखील राजकीय जीवनाची सुरुवात 1998 सालामध्ये एसपी झाली आणि ही सुरुवात होत असताना एका पोलीस अधिकाऱ्यानंच मला सहकार्य केलं म्हणून मी राजकारणामध्ये टिकू शकलो आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव विनय कुमार चौबे असं आहे। आणि म्हणून पोलिसांचा सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण असा सहभाग असतो आणि याची प्रचिती आपल्याला करोनामध्ये देखील आलेली आहे। आज खरं तर आपण श्रद्धांजली वाहत असताना अधिकच जाऊन करोनामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सांभाळला, करोनामध्ये ज्यांनी आम्हाला सांभाळलं त्या पोलिसांचं देखील मनापासून कौतुक करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये देखील मृत पावलेल्या पोलिसांना मी आज मनापासून श्रद्धांजली अर्पित करतो। पोलिसांच्या सुखसोयीसाठी जे जे काही पालकमंत्री म्हणून मला करावं लागेल ती करण्याची हमी देखील आज या दिवसाच्या निमित्तानं देतो। आणि आनंदाची गोष्ट देखील आपल्याला सांगतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्या पोलीस दलाला की अनेक वर्षाची अनेक दिवसांची आपली जी घरांची मागणी होती, नवीन एसपी ऑफिसची मागणी होती, ती देखील महाराष्ट्र शासनानं 160 कोटी रुपये खर्च करून बांधण्याचा निर्णय हा रत्नागिरीमध्ये घेतला आणि आपल्या समोरच या इमारतींचं काम आपल्याला पूर्ण होताना दिसतंय। आणि कालच मला एसपी साहेबांचा फोन होता की त्यांच्या गाड्यांना देखील आता तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे आणि पोलीस खातं सक्षम करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। पोलिसांवर अडचण येऊ नये ही देखील आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या गाड्यांसाठी नियोजन मंडळातनं 5 कोटी रुपये आज या ठिकाणी मी जाहीर करतो।
मी महाराष्ट्र शासन व रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीनं सर्व हुतात्मा पत्करलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना विनम्रपणे श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.